इयत्ता 8वी शिष्यवृत्तीचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच NMMS, MTS, NTS तसेच इतर शालेय स्पर्धा व सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण उपघटक 2 एड्स स्कॉलरशिप मधील परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामधील जो नवनीत या आपल्या पुस्तकामध्ये दिलेला सराव संच म्हणजे स्वाध्याय 2.1 आहे तो या ठिकाणी सोडून घेत आहोत। सो लेट स्टार्ट। बघा फर्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याला हे ऑपरेशन या ठिकाणी करायचे, क्रिया करायची आहे। मराठी प्लस इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे आपण या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन देणार आहोत। बघा 5/7 इंटू 28/15 इंटू 9/8 इंटू 3 ओके भागिले हे काय 9/2 म्हणजे 9/2 हे व्हॅल्यू आपल्याला काढायचे। ऑप्शन काय दिले नाहीत, पुस्तक तुमच्या समोर राहू द्या म्हणजे ज्या संख्येत मला फायदा होईल। आता हे बघा, आता हे ऑपरेशन करताना आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी हे 7 आहे, या ठिकाणी डायरेक्ट करू शकतो आपण। जे छेदस्थानी आहेत म्हणजे जे डिनॉमिनेटरला आहेत त्याने न्यूमरेटरला या ठिकाणी आपण डायरेक्ट डिवाइड केलं तर भागलं तरी चालतं। हे 7 × 7 7 × 28 ओके। आता 15 आहे ओके। आता 15ला बघा हे 5 × 5 हे 5 × 15। आता हे 3 कॅन्सल झालं। आता फक्त बघा आता राहिले काय या ठिकाणी वरती काय बघा या ठिकाणी 4 and 9 ओके। 4 × 9 यांचा गुणाकार करत बसायचं नाही। आता आपण खाली काय राहते या ठिकाणी बघा, खाली या ठिकाणी 8 राहते ओके। आता हे भागिले याचा आपण गुणाकारात स्वरूप रूपांतर करू शकतो म्हणजे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहू शकतोय आपण। गुणाकार व्यस्त काय येणार आहे, छेद अंशात जातोय आणि अंश छेदस्थानी येतोय, लक्षात घ्या म्हणजे 2/9। भागाकाराचा गुणाकार करताना फक्त खालचं वर वरचं खाली करायचं सोप्या भाषेत। आता या ठिकाणी बघा हे 2 × 1 2 2 4 8 ओके म्हणजे 2 × 8 4 × 4 4 × 4 कॅन्सल झालं। हे 9 × 9 हे 9 × 9 म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल सगळ्या या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे आणि आन्सर येतं या ठिकाणी 1। आता 1 हा ऑप्शन नंबर किती या ठिकाणी आपल्याला दिलेला बघा, हा आन्सर याचं ऑप्शन नंबर 4। ऑप्शन नंबर 4 आपल्या नवनीतच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न या ठिकाणी पुढील परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल, म्हणजे मिडलला या ठिकाणी कोणती रॅशनल नंबर येईल आपल्याला काढायचं आहे। आता हे काढण्यासाठी आपल्याला बघा काय करावं लागेल, हे संख्या बघा फ्रॅक्शन अपूर्णांक व्यवस्थित बघा या संख्या। आता याच्यामध्ये आता हे जर तुम्हाला उतरत्या क्रमाने जर लिहायचं म्हणलं तर यांचा खालच्यांचा LCM काढावा लागेल आपल्याला। LCM काढून नंतर तुलना करावी लागेल। ते जरा इथं आपण दुसऱ्या पद्धतीने देखील काढू शकतो। बघा या ठिकाणी अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे, प्रत्येकाचा अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे, अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे। बघा या ठिकाणी जर अंशापेक्षा छेद जर 1 ने मोठा असेल ओके, त्यासाठी ट्रिक लक्षात ठेवा। स्कॉलरशिपमध्ये ट्रिक खूप मॅटर करतात म्हणजे खूप तुमचा वेळ वाचवतात। यासाठी ट्रिक लक्षात ठेवायची बघा, लिहितो ट्रिक मी या ठिकाणी, तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि याच्यासाठी सेपरेट नोटबुक करा। सराव संच 1.1 किंवा स्वाध्याय 1.1 1.2 1.3 असं स्टेप बाय स्टेप प्रत्येक पेजवरती पेज टू पेज लिहित चला आणि इयत्ता 6वी पासूनच स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू करा म्हणजे 8वीला आपल्याला स्कॉलरशिप क्रॅक करायला सोपं जाणार आहे। 8वीचे जर विद्यार्थी असतील त्यांचा पहिला अभ्यास झाला असेल, आता रिव्हिजन होईल आणि 7वीला तर हे 7वीसाठी तर खूपच जवळ आलेली आहे ओके। 3 वर्गासाठी इम्पॉर्टंट आहे। सुरुवातीला या ठिकाणी बघा अंशापेक्षा छेद 1 ने ओके 1 ने मोठा म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक आहे ओके। अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असल्यास ज्याचा अंश व छेद मोठा म्हणजे जो अपूर्णांक मोठा सोप्या भाषेत ओके, ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक या ठिकाणी सर्वात मोठा असतो ओके। ही ट्रिक आहे, खूप महत्वाची ट्रिक लक्षात ठेवा। अंशापेक्षा बघा, अंशापेक्षा छेद जर 1 ने मोठा
असल्यास ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक या ठिकाणी सर्वात मोठा असतो. मग आता आपल्याला या ठिकाणी आपण काढू शकतो. बघा 13/14. आता अंश व छेद ज्याचा मोठा आहे आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचं. ओके, सर्वात मोठं काय येईल बघा या ठिकाणी 20/21. ओके, हे काय येईल या ठिकाणी मग हे 20/21. त्याच्यानंतर हे सर्वात मोठं आहे. ओके, आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे म्हणजे सर्वात मोठं आहे 20/21. त्याच्यानंतर काय येईल बघा हे 15/16. त्याच्यानंतर काय येईल बघा 15/16 नंतर हे 13/14. त्यानंतर काय येईल बघा हे 12/13. त्यानंतर हे राहिलेलं 9/10. ओके, अशा प्रकारे हे आपण उतरत्या क्रमाने लिहिले. नंतर काय म्हणते मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. मध्यभागी काय येते या ठिकाणी बघा 13/14 हे मध्यभागी येते. मग आपल्याला ऑप्शनमध्ये 13/14 हा पर्याय नंबर 3 आहे. म्हणजे याचा आन्सर जे आहे क्वेश्चन नंबर 2चा आन्सर या ठिकाणी किती येणार आहे. आन्सर ऑप्शन नंबर किती आहे या ठिकाणी 3. ओके, हे 13/14 हे आपल्या या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. त्यानंतर वाटलं असेल याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा -3/34 हे -2/17 -5/51 -4/68. ओके, या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल म्हणते आपल्याला. इथं अपूर्णांकाचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. शेवटून दुसरा, अगोदर चढता क्रम कसा लावायचा बघावा लागेल आपल्याला. आता या ठिकाणी बघा हे छेद अधिक नाही, छेद समान नाही या ठिकाणी किंवा अंश समान नाही. जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आपण काढू शकतोय. तसं पण नाही, छेद अधिक पण नाही. मग याच्यासाठी आपल्याला बघा या ठिकाणी एक तर डायरेक्ट व्हॅल्यू काढावं लागतील किंवा एलसीएम मेथडचा वापर करावा लागेल. आपण एलसीएम मेथडचा वापर करू. या ठिकाणी बघा या ठिकाणी काय दिले हे 34, 34 हे 17, हे 51 51 आणि 68 68. ओके, यांचा आपण एलसीएम काढू. एलसीएम तुम्ही शिकला आहात. ओके, इयत्ता 6वी पासून एलसीएम शिकला आहात. डायरेक्ट एलसीएम काढायचं कधी पण. ओके, आता 34, 17, 51 याला कशाने भाग जाते आपल्याला दिसते सगळ्या 17च्या पाड्यातल्या संख्येत. आणि फक्त भागताना एक काम करायचं, या ठिकाणी भाग ज्याचा भाग देत आहोत ती संख्या मूळ असावी. ओके, मूळ संख्या असावी एवढं फक्त लक्षात ठेवायचं. जरा 17 दूनी 34 हे 17 एकस 17 म्हणजे प्राईम नंबर असावी इथली. 17 त्रिक 51, 17 चौक 68. आता बघा आता 4 संख्येला जरी आपल्याला मसावी का म्हणजे एचसीएफ काढायचं असेल तर 4ला भाग गेला पाहिजे. एलसीएम काढण्यासाठी 2 किंवा 3 संख्येला भाग गेला तरी आपण परत भागलं पाहिजे याला. या ठिकाणी 2 2 1 जा 2 हे 1 हे 3 2 2 जा 4. मग या ठिकाणी बघा कितीला आपला एलसीएम 17 गुणिले हे काय 2 गुणिले 3 गुणिले 2. हा एलसीएम किती बघा 17 दुनी 34. ओके, 34 हे 34 दुनी घेऊ आपण 68. 68 गुणिले 3. ओके, 68 किंवा 17 दुनी 34. 34 गुणिले या दोघांचं वेगळं करू आपण. 34 गुणिले 6 किती बघा 34 गुणिले 6 म्हणजे 4 हे 17 दुनी 34. 34 गुणिले 6 किती बघा 4 चौक 16. ओके, 4 चौक 16 बघा असं चुकलं तर आपण डायरेक्ट व्यवस्थित स्टेप न करू. 34 गुणिले 6. ओके, हे 6 चौक 24 येणार आहे. 2 हातचे आले. 7 18 2 20 204 हे 204 आलं. ओके, आता हे जे 204 आहे आता हे 204 बघा ते फर्स्ट हे संख्या लिहून घ्या. -3/34 हे 34. बघा थोडा लेंथी प्रश्न याला वेळ खाऊ प्रश्न आहे हा. हार्ड लेवल मधला प्रश्न म्हणू शकता तुम्ही याला. म्हणजेच याला वेळ खाऊ आहे बाकी काही नाही. आता हे 204 आहे आपल्याला. ओके, याचा प्रत्येकाचा छेद आपल्याला 204 करायचा आहे या ठिकाणी. आता हे 204 छेद इथं पण 204 करायचं आहे आपल्याला. सुरुवातीला मायनसचा विचार नाही करायचा. हे पण 204 करायचं आहे आणि इथं पण 204 करायचं आहे. ओके, आता हे जे 204 आहे आता 34 ने 204ला भागायचं. ओके, आता 34 ने जर 204ला जर भागलं तर काय येईल बघा या ठिकाणी 30. ओके, 34 ने जर 204ला तुम्ही भागलात 30 10 बघा भाग किती जाऊ असेल या ठिकाणी 30 संग 80चे. ओके, आणि वरचं जे आहे 4 सक 24 180 24 म्हणजे 204. 6चा भाग बसतोय म्हणजे मी या ठिकाणी अप्रॉक्स तोंडी काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही डायरेक्ट डिवाइड करू शकता. वेळ लागेल त्याला म्हणून तोंडी काढतो मी. 6चा भाग बसला 6 18 हे मायनसला -18. ओके, नेक्स्ट बघा 17. 17 या 204ला भागायचं आपल्याला तर भाग कितीचा बसेल बघा या ठिकाणी 17. 17
17×17 170. ओके, वर किती आहेत 34, म्हणजे परत 2चा भाग म्हणजे 12चा भाग बसणार आहे. 12 गुणिले 2 हे -24 येईल या ठिकाणी. आता इथं बघा 51 हे 50 + 200 आणि वरचं हे 1 गुणिले 4 4 म्हणजे 4चा भाग बसणार आहे. आणि याला 5 न गुणा म्हणजेच -21. समजून घ्या बरं का, थोडं स्टेप लेंदी आहे ते. परत 68 आणि 68 204ला जर भागलं तर 6×3 म्हणजे 3चा भाग बसेल 3 आणि हे -4. ओके, म्हणजे -12 अशा प्रकारे झालं. आता याच्यामध्ये बघा, आता जर छेद सारखा असेल, एक लक्षात घ्यायचं, आता जर छेद आपला सारखा असेल, छेद सारखा असल्यानंतर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतोय. ओके, ऍक्च्युली मग आता या ठिकाणी बघा, हा याचा अंश मोठा, हा मोठा पाहिजे, परंतु हे वजा आहे. ओके, वजा असल्यामुळं आपल्या प्लस चिन्हाच्या विरुद्ध घ्यायचं सगळं. जर प्लस चिन्ह असतं तर हा सगळ्यात मोठा राहिला असता. मायनस चिन्ह असल्यामुळे हा सगळ्यात कसा आहे, लहान आहे. आणि आपला चढता क्रम मांडायचा म्हणजे सगळ्यात लहान अगोदर घ्यायचे, म्हणजे सगळ्यात लहान आपण हेच अगोदर घेऊ या ठिकाणी. हे -24 हे 204. ओके, त्याच्यानंतर बघा हे सर्वात लहान आहे. आता याच्यापेक्षा बघा लहान काय, -24. ओके, हे -20चा घ्या उतरत्या क्रमानं, हे 204. त्याच्यापेक्षा लहान काय बघा, हे -18 हे 204. त्यानंतर त्यापेक्षा लहान बघा हे -12 आणि हे 204. ओके, मग आता हे जे आहे, आता ह्या व्हॅल्यूज कशाच्या आहेत बघा, हे या ठिकाणी लिहून टाकायचे फक्त. आता आपल्याला हे याची व्हॅल्यू आहे, ही याची व्हॅल्यू आहे, ही याची व्हॅल्यू आहे, ही याची व्हॅल्यू लक्षात घ्या. आता -24/204 म्हणजेच काय बघा, या ठिकाणी हे कोणाचं आहे, हे -2/17 याची व्हॅल्यू आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर हे कोणाचं आहे, -20 बघा, हे -5/51 ची व्हॅल्यू आहे. ओके, अशा प्रकारे लिहायचं. -18/204 बघा, -18/204, -3/34 ची व्हॅल्यू आहे, 3/34 आणि -12/204 हे कोणाची व्हॅल्यू आहे, -4/68 -4/68 याची व्हॅल्यू आहे या ठिकाणी. म्हणजेच आता प्रश्न काय विचारलाय, चढता क्रम लावलाय, शेवटून दुसरा अपूर्णांक. शेवटून दुसरा अपूर्णांक या ठिकाणी कोणता येतोय, मग शेवटून दुसरा अपूर्णांक हा शेवटून दुसरा अपूर्णांक येतोय. ओके, -3/34 -3/34 आणि ऑप्शनमध्ये -3/34 आन्सर हे ऑप्शन नंबर 3 आहे, लक्षात घ्या. आन्सर काय झालं मग याचं, ऑप्शन नंबर 3 इट विल बी द आन्सर. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. नंतर फोर्थ क्वेश्चन बघा, 7/15 11/20 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्यातील, ओके, म्हणजे रॅशनल नंबर मधील सर्वात मोठ्या, ओके, बिगेस्ट आणि सर्वात लहान जे स्मॉलर आहे, ओके, संख्येतील फरक किती काढायचा आपल्याला. आता एक तर उतरत्या क्रमानं मांडू किंवा चढत्या क्रमानं मांडू आपण. आता बघा हे जे आपण बघितल्यास आता डायरेक्ट आपल्याला नाही काढता येणार. एक तर याचं डायरेक्ट पॉईंटमध्ये व्हॅल्युएशन काढावं लागेल किंवा एलसीएम काढून एलसीएम पद्धतीनं काढू आपण, वाटलंच तर सोपं जाईल. आता बघा हे 7/15, आता हे 15 25 आणि 25 यांचं एलसीएम काढायचं अगोदर. हे 15 हे 20 हे 5 आणि हे 25 यांचं एलसीएम काढून घेऊ अगोदर आपण. छेदाचंच कधी पण एलसीएम काढायचं, लक्षात घ्या. आता कशाला भाग 5 ने या ठिकाणी भाग जाईल, 5 3 जा, ओके, म्हणजे 5 3 15 हे 5 चौक 20 5 1 5 5 5 25. आता कशानं भाग जाते काय बघा या ठिकाणी, परत भाग कशानं जातोय का, परत भाग कशानं जात नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आता गुणाकार घेऊ आपण. 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 किती गुणाकार बघा, हे 5 3 15, ओके, 15 5 3 15 15 चौक 60 60 गुणिले 5 म्हणजे 6 5 30 हे येणार आहे या ठिकाणी 300. म्हणजेच आता 300 मध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला हे. तर या ठिकाणी अगोदर जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. हे 7/15, त्यानंतर हे 11/20, नंतर 2/5 आहे, सॉरी 5 आणि हे 12/25. ओके, आता याचं कन्वर्जन आपल्याला प्रत्येकाचा छेद 300 आणायचं, लक्षात घ्या. छेद आपल्याला 300 आणायचं, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या खाली 300 घ्या तुम्ही. हे 300 इथं, हे 300, कारण छेद आपण समान केल्याशिवाय आपल्याला तुलना करायला अवघड जाणार आहे. आता बघा ह्या 15 ने 300 ला भागायचं, 15 2 30, ओके, म्हणजे 20चा भाग बसला.
आणि 20 गुणिले 7 म्हणजेच 140. आता हे 20 हे 0 0 घटलं, हे 15चा भाग बसला. 15 गुणिले 11 15 आहे 150. 150 आणि वरचे 15 म्हणजे 165. जमल तेवढी कॅल्क्युलेशन फास्ट करण्याचा प्रयत्न करावा करा. आता 5 न या ठिकाणी 300ला भागायचं आपल्याला. 5 × 30 म्हणजे 60चा भाग वाजला. 60 दोन्ही 120 25. आता हे 25 ना जर आपल्याला या ठिकाणी 25 10 250. ओके, आणि वरचे 50 म्हणजे 25 आणि 50. या ठिकाणी 12चा भाग बसेल. हे 12 गुणिले 12 144. ओके, मग आता याच्यामध्ये आपण तुलना करूयात. एकतर अगोदर सर्वात मोठा की वाटलं सर आपण, ज्याचा अंश मोठा छेद समान असताना तो मोठा असतो. म्हणजेच या ठिकाणी बघा हे 165 भागिले 300 हा सर्वात मोठा येणार आहे. त्याच्यानंतर 144 वाला, त्याच्यानंतर बघा हा 140 वाला, त्यानंतर बघा हा 120 वाला. म्हणजेच बघा आता यांच्या व्हॅल्यूज म्हणजे यांच्या व्हॅल्यूज या आहेत. त्याच्यामुळे ओरिजिनल अपूर्णांक या ठिकाणी लिहायचे. आता 165 हे 11 भागिले 20 रुपये. ओके, म्हणजे 11 भागिले 20 हे आहे तसंच येणार या ठिकाणी. त्यानंतर बघा हे 144 कोणाची आहे किंमत, हे 12 भागिले 25ची आहे. हे 12 भागिले 25. त्याच्यानंतर बघा 140 हे कोणाची किंमत आहे, 7 भागिले 15. ओके, 7 भागिले 15. त्यानंतर 120 हे कोणाची व्हॅल्यू आहे बघा, 2 भागिले 5. 2 भागिले 5 म्हणजे अशा प्रकारे उतरता क्रम आलेला आहे. आता आपल्याला काय म्हणते, सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक आपल्याला काढायचा आहे. आता सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती याच्यातली बघा. सर्वात मोठी म्हणजे फर्स्ट ही सर्वात मोठी असणार आहे आणि हे सर्वात लहान असणार आहे. ओके, आता याच्यातील आपल्याला काय काढायचं आहे, याच्यामधील आपल्याला फरक काढायचा आहे. आता याच्यामधील फरक काढताना कसा काढावा लागेल बघा. 11 भागिले हे 20 मायनस 2 भागिले 5. आता इथं बघा छेद सारखा नाही, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा छेद सारखा करा. तर याचा छेद 20 आहे, याचा पण 20 करण्यासाठी याला 4 न गुणूया आपण. याला 4 न गुणल्यामुळं बाय द रूल ऑफ मॅथमॅटिक्स याला पण 4 न गुणावं लागेल. म्हणजेच आपल्याला कसं करता येईल, हे 11 भागिले 20 वजा हे 8 भागिले 20 होईल. ओके, म्हणजेच काय येईल आन्सर या ठिकाणी, छेद असमान असल्यामुळे छेद कायम राहील आणि 11 मधून 8 गेले हे 3 भागिले 20 हे या ठिकाणी आन्सर आपलं येईल. आणि हा आहे ऑप्शन नंबर 1. आपल्या जो 4th क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 1 3/20. त्यानंतर 5th क्वेश्चन घेऊयात. बघा 5th क्वेश्चन, पुढील परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डर लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती. मोठी आणि लहानची जोडी काढायची आपल्या रॅशनल नंबरची. आता या ठिकाणी आपल्याला चढत्या क्रमाने लिहावं लागतील. आता बघा या फ्रॅक्शनकडे व्यवस्थित बघा. हे 6/7 11 12 2 3 म्हणजे आपण पाठीमागाचा प्रश्न पाहिलाय. म्हणजेच अंशापेक्षा छेद 1ने मोठा आहे. छेद अधिक अपूर्णांक आहे. जर अंशापेक्षा छेद 1ने मोठा असेल तर जो अपूर्णांक मोठा असतो म्हणजे ज्याचा अंश आणि छेद मोठा तो मोठा. ओके, म्हणजे ऍक्च्युली ती या ठिकाणी बघा 17/18 सगळ्यात मोठा हा मोठा यायला पाहिजे. ओके, ऍक्च्युली. परंतु कसं आहे, आता या ठिकाणी मायनसचे चिन्ह आहे म्हणजे मायनस असल्यामुळे उलटा असतं. ओके, म्हणजेच हा सर्वात लहान येईल. म्हणजे आता चढत्या क्रमाने मांडण्यासाठी बघा हे -17/18. ओके, हा सर्वात लहान आहे. याच्यापेक्षा मोठा म्हणजे याच्यापेक्षा आपण थोडा लहान घ्यायचा आहे. कोणता आहे हा, -15/16 म्हणजे -15/16. याच्यापेक्षा लहान कुठला येईल बघा, हे -11/12 म्हणजे -11/12. याच्यापेक्षा लहान म्हणजे याच्यापेक्षा थोडा मोठा, आपण चढता क्रम करतोय आपण, याच्यापेक्षा मोठा म्हणजे याच्यापेक्षा लहान घ्यावं लागेल -6/7 आणि हा राहिलेला -2/3. ओके, ही झाली या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर आहे या ठिकाणी. मग आता आपल्याला काय म्हणते बघा, सर्वात मोठी आणि सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी. आता ही सर्वात लहान आहे. ओके, आणि सर्वात मोठी आहे. आता इथं काय म्हणते, सुरुवातीला लिहिल्यास सर्वात मोठी म्हणजे सर्वात मोठी तुम्हाला अगोदर राहावी. म्हणजेच -2/3 -17/18 सर्वात मोठी आणि सर्वात लहानची जोडी ही आहे. आता पर्यायामध्ये जर आपलं पाहिलं पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता पर्याय बघायचा
5 नंबर क्वेश्चन, पर्याय नंबर याचा दिलेला आहे आपल्याला 4, ऑप्शन नंबर 4. ओके, म्हणजे आन्सर काय आलं आपल्या या ठिकाणी? आन्सर ऑप्शन नंबर 4 इट विल बी द आन्सर. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस पेज, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 6th क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता? चढता क्रम काढायचा आहे. हे 4/17 -7/9 -3/5. ओके, अशा प्रकारच्या संख्या चढता क्रम काढायचा आहे. आता बघा, हे चढता क्रम काढताना हे आपल्याला 4/17 ही सगळ्यात मोठा आहे, 4/17 सगळ्यात मोठा आहे, आपल्या लक्षात येते. आता आपल्या तुलना कशामध्ये करायची? फक्त हे जे आहे -7/9 आणि -3/5. ओके, आता जर 2 अपूर्णांक दिले असतील तर तुलना करताना बघा एक बेस्ट वे आहे, मेथड सोपी आहे. या अंशानं इकडल्या छेदाला गुणायचं. 7/35. ओके, मायनसला मायनस राहील, 7/35 आलं. हे 9 × 27, हे मायनसला मायनस. आता काय -35 आहे आणि -27 आहे. मायनस हे मोठं असणार आहे. ओके, -27 मोठा आहे कारण मायनस असल्यामुळे, म्हणजे हा अपूर्णांक या ठिकाणी कसा आहे? मोठा. मग पुढील परिमेय संख्याचा चढता क्रम, सगळ्यात लहान कुठली आली या ठिकाणी? बघा, सगळ्यात लहान ही -7/9 येणार आहे. त्यापेक्षा मोठी कुठली येणार आहे? हे -3/5 आणि सगळ्यात मोठा जो 4/17 म्हणजे 4/17, कारण हा पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे प्लसमधला हा कुठल्याही मायनसपेक्षा मोठा असतो. हा चढता क्रम या ठिकाणी येणार आहे. याचा पर्याय नंबर आहे 1. पहिलाच पर्याय या ठिकाणी दिला बघा, म्हणजे आन्सर याचं काय आलं या ठिकाणी? आन्सर ऑप्शन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावीत म्हणजे बेरीज 5 येईल? बघा, सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा लक्षात घ्या, फक्त आपल्याला व्यवस्थित समीकरणामध्ये बसवता आलं पाहिजे. हे 5/8, ओके, म्हणजे 5/8 मध्ये 5/8 किंवा 5/8 किती वेळा मिळवावीत? आपण काय करू, ते 5/8 हे x वेळा मिळवावेत असं आपण कन्सिडर करूया. x वेळा मिळवावेत. ओके, तर उत्तर किती येणार? म्हणजे बेरीज 5 येणार. ओके, हे इक्वेशन जर आपल्याला समीकरण जर तयार करता आलं तर आपलं उत्तर प्रश्न सुटला समजा. ओके, आता बघा हे सॉल्व्ह करताना हे 5, ओके, हे 5/8 प्लस आता हे 5x/8, ओके, इज इक्वल टू 5. आता कसं होईल? हे या ठिकाणी छेद सारखा 8, वरची बेरीज येणार आहे म्हणजे 5 + 5x इज इक्वल टू हे 5 असणार आहे. आता या ठिकाणी काय येईल? मग डायरेक्ट करतो मी 5x इज इक्वल टू, आता बघा हे 8×5 होणार आहे. ओके, हे 40 मधून हे 5 तिकडे जाणार आहे म्हणजे -5, म्हणजे 5x इज इक्वल टू काय येणार आहे या ठिकाणी? 35. देअरफॉर x इज इक्वल टू किती? हे 35/5, म्हणजेच x ची व्हॅल्यू म्हणजेच किती वेळा? 7 वेळा. आपल्याला 7 वेळा या ठिकाणी 5/8 मध्ये 5/8 मिसळावं लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी किती आहे? 4. आन्सर काय आलं मग आपलं? आन्सर ऑप्शन नंबर 4 इट विल बी द आन्सर. ओके, वाटलं सर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. नंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा, त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? या संख्या अगोदर आपल्याला उतरत्या क्रमाने लिहाव्या लागतील. बघा, या संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. हे 3/8, 13/21, 4/7 आणि 9/11. ओके, आता या संख्या आपल्याला काय करायच्यात? उतरत्या क्रमाने लिहायच्यात. अगोदर उतरत्या क्रमाने लिहायचं. मग आता या ठिकाणी यांचा एलसीएम जर आपण काढायला गेलो बघा, तर कशाने कशाला भाग जात नाही. हे एलसीएम खूप मोठं आहे, त्यापेक्षा आपण या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू देखील काढू शकतो. या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू कशा काढायची बघा. आता 3/8 ची डायरेक्ट व्हॅल्यू काय? म्हणजे 8 ने 3 भागूया. या ठिकाणी 0. भाग जात नाही, 3 वर 0 दिला आपण, 30 झाले. ओके, म्हणजेच 8 त्रिक 24, उरले 6, 6 वर 0, 8 7 56, उरले 4, 4 वर 0, 8×5 40. आता याची व्हॅल्यू काय या ठिकाणी बघा, 13/21. ओके, इथं पण भाग जात नाही, दिला 0, 13 वर घ्या 1 0 म्हणजे 130 झाले. मग आता 21चा पाडा 130 पर्यंत म्हणा. 21 गुणिले 6 म्हणजे 21. या ठिकाणी किती होतं बघा, हे 26चे परत वर 4 उरले. या ठिकाणी 4 वर 0 द्या, सॉरी 4 उरले, 4 वर 0, 21चा पाडा 40 पर्यंत म्हणजे 21 1 21. ओके, त्याच्या उरतात 19
या ठिकाणी म्हणजे होतं 190, 21चा पाडा 190 पर्यंत जर म्हटलं आपण तर 21 9 1 9 10 ओके, म्हणजे 189 9चा भाग बसतो. बस 3 डिजिट पर्यंत काढलं तरी चालते आपल्याला. नंतर बघा हे 4/7 0.7चा पाडा 4 पर्यंत म्हणायचं आपल्याला, भाग जात नाही. म्हणजे या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला आहे, 4 वर 0 घेतला 40, 7×5 35, या ठिकाणी 7×5 35 उरले 5. ओके, 5 वर 0 द्या, 7×7 49, उरला 1, 1 वर 0, 7×1 7, बस 3 डिजिट पर्यंत बसेल. आता याची व्हॅल्यू काय बघा, हे पण 0.90, 11×8 ओके, 2 वर 0, 11×1 11, उरले 7, 7 वर 0 बघा. एक परत एकदा बघा, हे 0.11×8 2 उरले, 2 वर 0 दिला आपण, 11×1 11, 9 होतात, सॉरी 90 होतात. ओके, म्हणजे 11×8 या ठिकाणी 818. बस 2 डिजिट काढले चालते, पण आपण जास्त करेक्ट येण्यासाठी 3 डिजिट काढलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय विचारलंय आपल्याला, काय पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिली असता. आता या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे बघा, ते लिहित आहोत. या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या हे कोणती आहे, 0.6 एक नवी सगळ्यात मोठी संख्या आहे. ओके, ही आपल्याला सॉरी ही सगळ्यात मोठी आहे, हे 21 विसरलो आपण, 0.818. ओके, ही सगळ्यात मोठी, त्यापेक्षा हे 0.619, त्यापेक्षा लहान 0.571, त्यापेक्षा लहान 0.375. आता काय करायचं बघा, हे म्हणजे 0.61 मिळणारी शेवटून तिसरी संख्या म्हणते. शेवटून तिसरी कोणती येणार आहे बघा, हे 1 2 3. ओके, म्हणजेच हे आपलं काय असणार आहे, या ठिकाणी आन्सर असणार आहे 0.619. हे कोणाची व्हॅल्यू आहे या ठिकाणी बघा, हे 0.6 याचीच व्हॅल्यू आहे 13/21. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते किती येणार आहे, 13/21 हे आपलं उत्तर असणार आहे. 13/21 म्हणजे हा जो ऑप्शन आहे 13/21 ऑप्शन आहे या ठिकाणी पर्याय नंबर 3. ओके, हा 3 हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 9th क्वेश्चन. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल. आता आपल्याला याचा चढता क्रम लावायचा आणि शेवटची संख्या काढायची. बघा या ठिकाणी संख्या आपण लिहिलेली आहे. आता या ठिकाणी हे करताना बघा चढता क्रम लावायचा आहे. आता बघा यांचे जर छेद बघितले तर खूप मोठे आहेत, त्यामुळे एलसीएम काढण्याच्या भानगडीत सुरुवातीला न पडता याचा काही शॉर्टेस्ट फॉर्म होते का बघा. या ठिकाणी हा 13 भाग जातोय बघा, म्हणजेच बघा हे 13×5 65 आणि 13×4 52. ओके, म्हणजे 4/5 याला असं लिहू शकतोय आपण. याला बघा 13 जातो 13×7 91, 13×9 17. ओके, म्हणजेच हे काय आहे या ठिकाणी 9/7 होणार आहे. इथं बघा कशानं जाईल, या ठिकाणी 156 आणि 143 याला भाग कशानं जाईल बघा, हे 13×10 परत 13 जातो बघा, 13×10. ओके, 13×10 आणि वरचे 13 म्हणजे इथं 13×11 बसेल आणि 130 आणि हे वरचं 26 आणि 13×26 म्हणजे या ठिकाणी 12चा भाग बसेल. ओके, 13×12 म्हणजे हे 12/11 या ठिकाणी होईल. आणि हे बघा 13×13 13×26. ओके, हे 1/2 म्हणजेच हे आपल्याला अशा प्रकारे आपण शॉर्टेस्ट फॉर्म केले. आता याच्यामध्ये आपल्याला आणखी देखील बघा 4 5 9 7 12 11 1 2. ओके, आता याची आपण डायरेक्ट व्हॅल्यूज काढू. या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यूज काढलं तरी आपल्याला लक्षात येईल. ओके, आता बघा हे 4/5 म्हणजेच 0. ओके, 45 हे 0.9 वर 0 घेतला 9 झालं, सॉरी इथे 9 आपण या ठिकाणी 1 पॉईंट येणार आहे. 1 7×1 7 2 उरले, 2 वर 0, 7 2 14 6 उरले. ओके, 6 वर 0, 7 8 56, 4 उरले, 7×5 1.28. फक्त 2 डिजिट पण काढलं तरी बस झालं आपल्याला. इथं बघा इथं पण तसंच 11×1 11 1 पॉईंट, 1 उरलं, 1 वर 0, भाग जात नाही तिला 0, परत एकतलं 0, 100 झाले, 11×9 99, 1.09 येते हे. आता इथं बघा हे 1.1/2 म्हणजे 0.5 आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण तुलना करू शकतो. आपल्याला या ठिकाणी बघा
चढता क्रम लावायचा आहे. तर सर्वात लहान काय येईल अगोदर त्याचा विचार करा. या ठिकाणी जे सर्वात लहान येणार आहे ते 0.5 असणार आहे. हे 0.5, त्यानंतर त्यापेक्षा मोठं कुठलं आहे 0.8, त्यापेक्षा मोठं काय या ठिकाणी 1.09, त्यापेक्षा मोठं काय या ठिकाणी 1.28. ओके, म्हणजेच बघा आता हे जे मूळ फ्रॅक्शन आहे ते या ठिकाणी लिहून टाका. म्हणजे 0.5चा मूळ फ्रॅक्शन काय या ठिकाणी हे बघा, याचा मूळ फ्रॅक्शन म्हणजे मूळ अपूर्णांक या ठिकाणी 13/26. कारण पर्यायामध्ये हे पर्याय दिले जातात. 0.8 व 0.8चा मूळ फ्रॅक्शन 52/65 आहे. 52/65. त्यानंतर 1.09चं मूळ फ्रॅक्शन बघा 157/143. त्यानंतर 1.28 याचा मूळ फ्रॅक्शन 117/91. हा मूळ फ्रॅक्शन आहे. मग आपल्याला विचारलं काय या ठिकाणी शेवटची संख्या कोणती, शेवटची संख्या कोणती आहे. मग या ठिकाणी बघा दिलेल्या ऑप्शनमध्ये जी शेवटची संख्या आहे ते कोणती आहे बघा 9/7. ओके, म्हणजेच हे 117/91 हे या ठिकाणी काय आहे आन्सर. आणि पर्याय नंबर किती आहे बघा 117/91. पर्याय नंबर 3 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 विल बी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 10वा क्वेश्चन बघा. 5/12 ही परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर 2 परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे. त्यापैकी एक परिमेय संख्या -3/24 आहे तर दुसरी परिमेय संख्या कोणती. बघा आता अशा प्रकारचं उत्तर काढताना काय करावं लागेल. हे जे आहे 5/12 हे 2 परिमेय संख्येच्या बेरजे एवढी आहे. ओके, त्यापैकी एक काय दिली आपल्याला -3/24. ओके, तर आपल्याला दुसरी काढायची. दुसरी समजा एक समजू, दोघांची बेरीज आपल्याला 5/12 दिलेली आहे. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. देअरफॉर एक्स इज इक्वल टू हे 5/12 आहे. तसंच हे तिकडे जाणार आहे +3/24. ओके, म्हणजे त्याला कसं लिहिता येईल आपल्याला छेद समान करू आपण याचा. म्हणजे 10/24 लिहिता येते आपल्याला 2 न गुणल्यास. हे अधिक 3/24 छेद समान केला आपण म्हणजे छेद 24 तर 24 राहणार. 10 आणि 3 13. 13/24 हे आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे. म्हणजे 13/24 मिळवावं लागतील आपल्याला. पर्याय नंबर 3 म्हणजे 3 हे याचा आन्सर आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. बघा या ठिकाणी 11वा क्वेश्चन आहे. -1/2, -1/8, -1/3, -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या शोधायची म्हणजे बिगेस्ट नंबर याच्यापैकी आपल्याला शोधायचं. बघा या संख्याच्या आपल्याला सर्वात मोठी काढायची. म्हणजे आता इथं एलसीएम सुद्धा काढू शकतो आपण किंवा डायरेक्ट देखील काढू शकतो. त्याची व्हॅल्यू सोपी येते बघा 1/2 म्हणजेच या ठिकाणी 0.5 आहे. हे मायनसला मायनस हे 1/8 त्याची किंमत नेहमी 0.125 असते. हे जरा वाटलंच तर हे जरा लक्षात पाठ पण करा जरा थोडं 1/8 पर्यंत 1/2 पासून म्हणजे आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशनला फायदा होतो. याची व्हॅल्यू या ठिकाणी 0.33 असते मायनसला मायनस आणि हे तर माहिती आहे आपल्याला 0.25. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काढायचं काय सर्वात मोठी काढायचं. तर सर्वात मोठी काय या ठिकाणी बघा जी बघा हे मायनस असल्यामुळे जी लहान आहे ती सर्वात मोठी असणार आहे. म्हणजेच मायनस हे 0.125. ओके, हे सर्वात लहान दिसते आपल्याला -0.125 म्हणजेच -1/8. ओके, ही या ठिकाणी कशी असणार आहे आपल्याला जे विचारलेलं आहे सर्वात मोठी संख्या कोणती तर हे असणार आहे. ओके, याचा जर ऑप्शन नंबर आहे तर ऑप्शन नंबर आहे या ठिकाणी 3. हे तर 3 ऑप्शन नंबर हे आन्सर आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे. आपल्याला अचूक संबंध ओळखायचा 2017 साली हा प्रश्न आलेला या ठिकाणी बघा मी ते लिहून घेतलेला आहे. आता आपण यातून शोधूयात हे आपण. आता हे बघा आता याच्यापैकी कुठलं मोठं आहे काढण्यासाठी डायरेक्ट पाठीमागे सांगितल्याप्रमाणे बेदोनी हे 4 मायनसला मायनस हे 3 1 3. ओके, हे -3 म्हणजेच मोठं कुठलं आहे या ठिकाणी हे मोठं आहे. म्हणजे चिन्ह कसं पाहिजे इथं असं चिन्ह पाहिजे. आता इथं बघा हे मायनस बेदोनी हे -4. ओके, आता बघा हे प्लस असल्यामुळे तर काय प्रॉब्लेमच नाही. कुठलाही प्लस मोठा असतो त्याच्यामुळे चिन्ह इथं असंच यायला पाहिजे. ओके, कारण प्लसचा तर प्रश्नच नाही या ठिकाणी. चेक सुद्धा करायची गरज नाही आपल्याला किंवा जर चेक केलं तर बघा 3 हे असंच येणार आहे या ठिकाणी. आता तिसरं बघा या ठिकाणी काय -5 आणि 3 हे -15 यायला पाहिजे या ठिकाणी.
आणि 4 2 8 -8 असं यायला पाहिजे. म्हणजे -8 हे मोठं आहे, या ठिकाणी चिन्ह असं यायला पाहिजे. आता चौथं बघा 5/4 हे काय, हे पण या ठिकाणी हे मायनस आहे, सॉरी प्रश्नामध्ये मायनस आहे, नाही सॉरी प्लसच आहे या ठिकाणी प्लसच आहे. आता 5/4 आणि -2/3 ओके. मग या ठिकाणी बघा हे ॲक्च्युली कसं यायला पाहिजे, हे असं यायला पाहिजे. ओके. आता इथं बघा हे ॲक्च्युली असं यायला पाहिजे. आता पर्यायामध्ये कसं दिले बघा, या ठिकाणी आपल्याला जे पर्याय दिलेले आहे त्याच्यामध्ये पर्यायामध्ये सुरुवातीला या ठिकाणी बघा -2/3 मोठं दिलेलं आहे. ओके. परंतु ॲक्च्युली कसं आहे, लहान आहे. म्हणजे हा अचूक संबंध, योग्य संबंध आहे का, हा योग्य संबंध नाही. म्हणजे पर्याय नंबर 1 हा आपला कसा आहे, या ठिकाणी रॉंग झाला. त्याच्यानंतर पर्याय नंबर 2 बघा -2/3 इथं 1/2 मोठं येतं, तर इथं लहान दिले, म्हणजे हा पण पर्याय कसा आहे, चुकीचा पर्याय. आता थर्ड पर्याय बघा -5/4 हे मोठं आहे, कशासाठी -2/3 पेक्षा इथे दिलेलं आहे, परंतु आपलं काय आलेलं आहे बघा थर्डमध्ये हे -5/4 हे लहान आलेलं आहे. इथं कसं दिलंय, मोठं दिले, म्हणजे हे बी काय या ठिकाणी चूक आहे. त्यानंतर चौथं बघा 5/4 ओके, हे कसं आहे, हे लहान आहे. ओके. हे 5/4 हे -2/3 पेक्षा लहान दिले, पण हे चूक आहे 5/4 ओके. म्हणजे हे पण कसं आहे, चूक आहे. 5/4 ॲक्च्युली प्लस संख्या असल्यामुळे मोठंच असलं, म्हणजे 4 पर्याय या ठिकाणी चुकीचे. मग आता आन्सर कुठलं येणार बघा, मला पण तोच प्रश्न पडला होता. मी डायरेक्ट 2017ची प्रश्नपत्रिका डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट देखील काढला मी. तर त्या ठिकाणी हे जे थर्ड आहे, हे थर्ड ऑप्शन या ठिकाणी चिन्ह, त्या ठिकाणी कसं आहे चिन्ह, इथं चिन्ह असं दिलेलं आहे, तर ॲक्च्युली त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये असा पर्याय दिलेला आहे, म्हणजेच -5/4 ओके. हे जे -5/4 आहे, हे -5/4 हे -2/3 पेक्षा लहान ऑप्शनमध्ये तिथे दिलेलं आहे, इथे या ठिकाणी मोठं दिलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी मिस्टेक आहे. या ठिकाणी हे जे चिन्ह आहे ओके, हे चिन्ह तुम्ही असं करा ओके, म्हणजेच -5/4 ओके << -2/3 हे ॲक्च्युली असा पर्याय आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे. म्हणजे नवनीतमध्ये देखील काही ठिकाणी मिस्टेक आहेत, त्या मिस्टेक देखील आपल्याला शोधाव्या लागतील, कारण ते पण माणूसच आहे, चुका होतच असतात लेखनामध्ये. आणि हे कसं आहे 2017 साली प्रश्न ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे एक वेळेस मायनर गोष्ट, मॅक्झिमम चुका याच्यामध्ये कमी आहेत, पण एखादी गोष्ट होत असते, आपण समजून घ्यायचं स्वतः, आपण त्यासाठी आपलं बेसिक्स आपण नाही सोडायचं ओके. अशा प्रकारे या सर्व सराव संच परिमेय आणि अपरिमेय संख्येवरील 12 प्रश्नांचा आपण डिटेलमध्ये सोडवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे नोंदवा, प्रत्येकाला रिप्लाय दिला जाईल, तुम्हाला प्रत्येकाचं उत्तर भेटेल. मन लावून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.